नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण आहे ना 2 प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत। तर आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे सगळीकडे तुम्हाला भाजीपाला वगैरे मिळत आहे। तर आता बाजारात बघितलं की सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात। तर आहे ना आता आपण शेतात नाही ना आपल्या शेतात पण चांगलंसं भाजी आलं, त्यामुळे त्यातलं भाजी आहे ना शेपूची भाजी आणि मी मेथीची भाजी घेऊन आलेली आहे आणि ते सगळं स्वच्छ निवडून आणि ते धुवून वगैरे ठेवलेले आहे। तर काही जणांना मेथीची भाजी आवडतात, काही जणांना शेपूची भाजी आवडतात। तर आहे ना त्यामुळे म्हटलं दोन्ही पण आज तुम्हाला भाजी करून दाखवूया। तर त्यासाठी आहे ना इकडे मी शेपूची भाजी आणि मेथीची भाजी तर घेतलेलीच आहे। तर ते भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। तर भाजी बनवायला काही जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही। इकडे बघा मी शेपूची भाजी घेतलेली आहे, भरपूर घेतलेली आहे आणि इकडे घेतलेली आहे मेथीची भाजी। तर इकडे हिरव्या मिरची घेतलेली आहे, लसूण सोलून घेतलेले आहे, मीठ आणि इकडे आपण आहे ना मटकी डाळ इथं भिजवून घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे। तर आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे, कलबत्त्यात आपण हिरव्या मिरची घालूया। हिरव्या मिरची आणि लसूण आहे ना आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं आहे ना मिरची असं मोडून घालते आणि सगळं लसूण घालूया, म्हणजे हे दोन्ही भाजीला आपण वापरणार आहोत, मिरची आणि लसूण। आणि काही जण भाजीला वगैरे आहे ना कांदा वगैरे वापरतात, पण भाजीला कुठल्याही भाजी असो त्याला कांदा वापरायचा नाही। काहीच असं भाजी असतात त्याला कांदा वापरावाच लागतो, पण असं भाजीचं असतंय ना ते तांदळाचं भाजी म्हणा आणि शेपू मेथीचं वगैरे ना ह्याला आपण लसूण मिरचीच वापरायचं, कांदा वगैरे नाही वापरायचं। तर मंडळी सगळीकडे आता पेरण्या झालेल्या आहेत आणि आता सध्या शेतामध्ये कोळपायचं काम चालू आहे। जे बारीक तण उगवलेलं असते की नाही ते काढायचं आता काम चालू आहे बैलाच्या सहाय्यानं। मग किती वर्ष झालं आपल्याकडे खिलार बैलाची दावण आहे? एक 70 वर्ष आहे। 70 वर्षाची परंपरा आहे, कायम खिलार आहे तुझं? हा आहे ते। आता ट्रॅक्टर बरंच काय काय आधुनिक आलंय की तरी सुद्धा बैल ठेवला आहे? हा बैल ठेवला, बैल आहेत। आमचा वडील केला, आमचा आजा केला, मी आहे। हा बर, देशी चित्राव आपल्या दारात पाहिजे। आणि ह्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया म्हणजे लवकरच बारीक होईल। तर आपल्याला आहे ना ह्यामध्ये मिरची जास्त बारीक करून नाही घेतलं तरी पण चालेल, थोडंसं झाड असेल तरी पण चालते। तर आता ह्या पद्धतीने इकडं बारीक झालेले आहे, तर आता मी हे काढून घेते। ताटामध्ये आपण बाजूला काढून घेऊया। तर आता चुली जाळ करून घेतलेली आहे, तर आपण चुलीवरती ना तवा ठेवूया। आज आपण तव्यामध्येच आहे ना दोन्ही भाजी बनवणार आहोत। तर तव्यामध्ये आता मी तेल घालते, थोडंसं आपल्याला भाजीसाठी आहे ना तेल घालायचं आणि भाजीसाठी जास्त तेल पण नाही वापरायचं, थोडंसं तेल वापरायचं। भाजीला काही जास्त तेल लागत नाही। तर आता तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेताना ते घालायचं आहे आणि चांगलंसं आपल्याला हे परतून घ्यायचं। लसणाचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे भाजीला चव चांगलं उतरते। हे बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना सगळं आपण मेथीचं भाजी घालूया। अगोदर मी इथं मेथीचं भाजी करून घेणार आहे, मग नंतर आपल्याला शेपूची भाजी करून घ्यायचं आहे। सगळं असं आपल्याला पलटी करून घ्यायचं। सगळं आपल्याला खालीवर करून घ्यायचं, म्हणजे सगळी चांगली असं भाजी एकजीव व्हायला पाहिजे। तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे, आपण इकडे मटकी डाळ भिजून घेतलं तर ते घालूया, थोडंसं घालायचं आहे। आणि ह्यामध्ये तुम्ही आहे ना मूग डाळ घातलं तरी पण चालेल, मस्त लागतो भाजी। आणि काही जण शेंगदाणे पण वापरतात मेथीच्या भाजीला। आपलं सगळं चांगलं असं आहे ना एकजीव करून घ्यायचं असतं। आणि थोडंसं भाजी काय होते दिसायला जास्त दिसते, पण भाजी केल्यावर ना विरघळून कमी होते, त्यामुळे थोडंसं भाजी असं विरघळलं की मगच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं, अगोदर घालायचं नाही म्हणजे अंदाज लागत नाही, त्यामुळे खारट पण होऊ शकते। त्यामुळे
बघूनच आपल्याला मीठ वापरायचं. आम्ही म्हणजे मगाशी मिरची वगैरे बारीक करून घेताना थोडंसं मीठ वापरलेलंच आहे. आता इथं भाजीमध्ये थोडंसं मीठ वापरून आहे ना चांगलं आता आपण हे भाजी शिजवून घेऊया. आणि हे मेथीच्या भाजीला ना पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही. आपण मीठ घातल्यामुळं ना हे भाजीला पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, काय नाही शिजायला. 1-5 मिनिटात म्हणजे भाजी तयार होतोय. हे बघा आता आहे ना हे पाणी सुटून आहे ना मिठाचे पाणी त्यामध्येच आहे ना भाजी चांगलं असं शिजलेले आहे बघा. आणि आतला डाळसुद्धा आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे. तर आता आपण ही भाजी आहे ना काढून घेऊया. इकडं मी ताटामध्ये तिथं काढून घेते. आणि ह्या तव्यामध्ये आहे ना आपल्याला शेपूची भाजीसुद्धा करायचं आहे. त्यासाठी आपण घालूया तेल. तेल हे सुद्धा आपण थोडंसं गरम करून घेऊया. हे सुद्धा तेल गरम झालेले आहे. तर आपण आहे ना मिरची आणि लसूण घालूया. हे सुद्धा आपल्याला चांगलं असं आहे ना परतून घ्यायचं. आपण मेथीची भाजी कसं केलं ना त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा करायचं आहे. चांगलं असं आपल्याला परतले की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेपूची भाजी. चांगलं असं अगोदर परतून घेऊया. आता सगळं असं खालीवर करून घेतलेले आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, आपण इकडं मटकी डाळ सगळं भिजून घेतलं तर आता आपल्याला सगळं घालायचं आहे शेपूच्या भाजीमध्ये. ह्या शेपूच्या भाजीला ना थोडंसं डाळ जास्त वापरायचं, चवीला चांगलं लागते. आता आपल्याला आहे ना चांगलंसं शिजवून घ्यायचं. दिसायला भाजी आता जास्त दिसते पण ही विरघळल्यावर बघू शकते कमीच होते. हे बघा आता थोडंफार विरघळलेलं आहे भाजी. तर आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि चांगलंसं आपण आहे ना एकजीव करून घेऊया. आणि हे सुद्धा आहे ना मीठ घातल्यामुळं त्या मिठाच्या पाण्यात पण आहे ना भाजी शिजते. पण जास्तच निबार असेल तर भाजी त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून सुद्धा आहे ना ही भाजी शिजवून घेऊ शकताय. तर आपण हे चांगलंसं शिजवून घेऊया आणि थोडंसं आपण आहे ना वरनं पाणी मारूया म्हणजे लवकर भाजी मऊ होईल. तर आता आपण शेपूची भाजी तयार झाली की नाही बघूया. हे बघा आता पूर्ण पाणी सुद्धा आटलेले आहे आणि पूर्ण भाजी सुद्धा मऊ झालेली आहे बघू शकताय. आणि डाळ सुद्धा पूर्ण मऊ झालेली आहे. असंच आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण हे भाजी काढून घेऊया. हाच ताटामध्ये इकडं मी बाजूला काढून घेते. तर आता इकडे बघू शकताय मस्त मी दोन्ही भाज्या इथं तयार करून घेतलेल्या आहे, शेपूची भाजी आणि मेथीची भाजी. तर मेथीच्या भाजीचं तुम्हाला म्हणजे रेसिपी पाहिजे असेल तर आपण वेगवेगळे प्रकारचे पण इथे बनवलेले आहे. मेथीचं पराठा, मेथीचे वडे तुम्ही ते पण बघू शकता आपल्या चॅनलवरती आहेतच. आणि शेपूची भाजी आणि मेथीची भाजी तर मस्तच लागतो. तुम्ही पण आहे ना एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि तव्यामध्ये केलं तर अजून म्हणजे चवीला चांगला लागतो. त्यामुळे आहे ना इथं मी दोन्ही भाज्या तव्यामध्येच केलेल्या आहे. तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.